मित्रांनो, जय शिवराय. आपण सध्या आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पडेगावमध्ये आहे. आणि पडेगाव म्हटलं की एक शंकरपटातलं एक मोठं नाव, आणि हे नाव म्हणजे स्वर्गीय सूर्यबान दादा म्हस्के. तर एक वेगळी मुलाखत, आणि आजपर्यंत कुठल्याच गोठ्यावरती अशी मुलाखत झाली नसेल. त्याचं कारण आहे 30 वर्षाचा ठेवा या गाडा मालकाने सांभाळून ठेवलेला आहे. तो पण तुम्हाला दाखवतो. 30 वर्षापूर्वीची ढाल, 30 वर्षापूर्वीचं हे छकडं बघताय टांगा, आणि सातारा रिंगी माझ्या मते हे असणार आहे. सगळ्या गोष्टी विचारू त्यांच्याकडे. सध्या हिरा आणि पक्षा, त्या हिराचा पण एक वेगळा रेकॉर्ड आहे. तर बऱ्याचशा गोष्टी विचारू. एक जुने बैलगाडा मालक आहे, आतापर्यंतचा जो प्रवास आहे हे सगळ्या गोष्टीला हात घालू. चला काका, नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या ना तुमचा. नानासाहेब सूर्यबान म्हस्के, पडेगाव. सूर्यबान बाबाची किती मुलं? सगळे 4 जण मुलं आम्ही. 4 जण. बरं, काय नेमकं हा ॲड्रेस सांगा ना, कुठला प्रॉपर? पडेगाव, सैलानीनगर, संभाजीनगर. बरं. बाबा सूर्यबान बाबाचं एक मोठं नाव आहे या शंकरपटात. जर म्हटलं तर आता आज 3 फेऱ्याचा खेळ हा मराठवाड्यात रुजू होतो आहे. पण खऱ्या अर्थाने बघितलं तर मराठवाड्याचा आणि विदर्भातला खेळ हा जर म्हटला जातो तर सेकंदाचा आणि शंकरपटाचा. तर या शंकरपटातलं एक मोठं नाव होतं. हा, कधीपासून बाबा खेळ खेळायचे? 90 पासून खेळायचे. पहिले जोड चांगलं खेळायचे. त्याच्या बादमध्ये 91-92ला शंकरपट खेळायला लागले. बरं. तेव्हापासून शंकरपटातच चालू झाले पहिले. आणि तो जो काळ होता, तो आता तुम्ही लहान असेल त्यावेळेस, हो, म्हणजे कसं बघता त्यावेळेसचा काळ आणि आताचा काळ? आताच म्हणजे आता हे 3 फेऱ्याचं मैदान आहे, आता हे घाटाचं मैदान आहे, आता शामीगोंडा आहे. आणि पहिले काय शंकरपटच होतं. पहिले यांना जोड तांगे होते. कुठले बैल होऊन गेले तुमच्याकडे अगोदर? आमच्याकडे हे पक्षा झाला, खंड्या झाला, सोन्या झाला. कुठल्या बैलाचे इतिहास आहे शंकरपटात? शंकरपटात पक्षा, खंड्या ही जोडलंही चालत होती. विदर्भात पुरे नंबर आम्ही घेतले. विदर्भामध्ये? हो, म्हणजे इकडनं तिकडं जाऊन खेळ करायचे? हो, विदर्भाचे पुरे खेळ करायचे. बरं. त्यावेळेस कसं बक्षीस रचना राहायची बरं? तेव्हा काय 7,000, 5,000, लईच झालं तर 15,000. आणि म्हणजे ती बक्षीस मोठी वाटायची तेव्हा? लई मोठे वाटायचे. आज ज्या पद्धतीने लाखो रुपये बक्षीस राहतात, हा, त्यावेळेस ते बक्षीस लाखोच्या घरात होते, पण एक समाधानकारक होते. समाधान. आणि पावतीची फी किती राहायची तेव्हा? पावती तेव्हा काय 50 रुपये, 40 रुपये बरं. पावती होती. आज किती राहते पावती? आता तर 1,000 रुपये, 1500, 2,000 रुपये पावती आता. बरं. परवडेबल खेळ होता, आणि लोक सगळे एकत्र राहून काम करायचे. त्या टायमाचे लोक सगळे एकत्र यायचे. बैल लावायला बी, हे करायला बी, सगळे बैल लावायला यायचे इकडे. सूर्यबान बाबासोबत किती लोक, म्हणजे त्यावेळेसचे मला जुने नावं सांगा ना या शंकरपटातले. शंकरपटात मध्ये गब्बूबाई होते, गुलजार मामा होते पळशीचे, अजून पालुतकर होते, आणि बैलावाले म्हणलं तर ते देवटे मामा होते, अजून आगळे मामा होते, सोमनाथ मामा होते. मग त्यावेळेस हे लोक, हे वरिष्ठ गाडा मालक, त्यावेळेस 3 फेऱ्याचा नाद नव्हता? नाही, 3 फेऱ्याचा नव्हता. 3 फेऱ्याचा नाद आता आला. शंकरपटातच हे सगळं खेळ? शंकरपटच. बरं. कुठलं बक्षीस तुमच्या घरामध्ये सगळ्यात टॉपचं मोठं बक्षीस? टॉपचं बक्षीस तर आम्ही सगळेच बक्षीस तिकडे पुरे टॉपचे घेतले. किती बक्षीस तरी रक्कम? 15,000 त्यावेळेस? 17,000 पुरे टॉपचे पुरे नंबर घ्यायचो आम्ही तिकडं. हा काळ कुठला होता, कधीचा होता? तो 94, 95, 92 पासून जे चालू झालं खेळ, तेव्हापासून आम्ही नंबरच पुरे घेतो. विदर्भाचे सगळे नंबर घ्यायचो. आता मुख्यतः बघितलं तुमच्या हातात बैल आहे हा सूर्या, आपला हिरा, माफ करा, हिरा. खिल्लार जातीत मोडतो, आणि खिल्लार जातीला प्राधान्य दिलं. अगोदर कुठले बैल होते, कुठल्या जाती? आमच्यापाशी खिलार होता, गावरान खिलार होता, अजून भरपूर जातीचे असे म्हणजे हे होते. आता मुळात बघितलं तर अगोदरच्या ज्या काळात होते हे शेती कामासाठी बैल वापरल्या जायचे. पण आता जर बघितलं, बैल हे दावणीला जर बांधलेले असतील तर फक्त खेळापुरते, शेती कामासाठी नाही. तुरळक ठिकाणी बैल वापरता. पण खिल्लार जातीला प्राधान्य देण्याचं कारण काय मग?
खिलार चांगले होते, पळत बी होते, पण जितका गावरान पळत होता तितका खिलार नाही पळत. अगोदर खुराक होती का हो अशी आता जशी खुराक देता काजू खुराक होती. बदाम ह्या गोष्टी होत्या अगोदर पण होत्या. तुम्ही खाऊ घालायचे? हो, बर. बदाम खाऊ घालायचे, दूध, अंडे, सगळंच खुराक होती. हिराचं काय आता कधीपासून हिरा तुमच्याकडे? 2 वर्ष, 3 वर्ष चालू, 3 वर्ष झाले आता याला, 3 वर्ष चालू आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न करायचा आहे तुम्हाला. ही जी सुरुवातीला मी छकडी दाखवली 30 वर्षापूर्वीची, थोडी या इकडं, हिच्याविषयी थोडं सांगा. कारण की हिची बनावट त्या काळची, आपण जाऊ परत बैलाकडं पण हा सगळ्यात मोठा विषय, हा सगळ्यात मोठा पैलू आहे. आणि 30 वर्षाचा ठेवा जतन केलेला आहे कुठंतरी. कुठली छकडी? ही दरबारमध्ये घेतली होती, हां, तिकडंच छकडी बनवत होती अशी पहिले चांगली. बर. तर ती कितीची पुन्हा- खरेदी? तिची खरेदी होती ती 3,500ची होती. 3,500 रुपयाची तेव्हाची खरेदी. हो, मग भरपूर पैसे झाले तेव्हा पण. तेव्हा पैसे झाले, पण छकडी बी तशीच होती ना. काय आताच्या छकडीमध्ये आणि तेव्हाच्या छकडीमध्ये काय फरक जाणवतो बरं? लय फरक आहे. आता हा वरचा साठा तुम्ही तयार केलेला हा आहे, वेगळा तयार केलेला आहे. हा, हे घरीच बनवला होता. हां. आणि याच्यातून त्यात काय काय फरक वाटतो? आता ही जी दोरी ही तेव्हाची, आता 30 वर्ष झाली पण अजूनही तिला कुठं हे नाही. रेशमची दोरी ही. रेशम हे खराबच नाही होत. बरं. आता ही ढाल 1999ची, भरतपूरची अकोला. किती बक्षीस होत तिथं? तिथं 11,000 रुपये होतं. आणि प्रथम क्रमांकाची ढाल आहे. हा, प्रथम. बरं. या सगळ्या गोष्टी कुठेतरी जीव लावून ठेवलेला आहे. किती फूट होता बरं हा? मापात अंतर म्हणजे आताचा आणि अगोदरचा फरक आहे का? काय छकडीचा? हां, लांबीला नाही रुंदीला? नाही नाही, बैल लंबे राहायचे ना ती. नाही नाही, माप एकच आहे. माप एकच आहे. आता पण तेवढंच आहे का? तेवढंच आहे. बरं. ह्या गोष्टी कुठेतरी जतन करून ठेवलेल्या आहे. आणि एक पॉझिटिव्ह गोष्टी म्हणावं लागेल. कारण बैलगाडा मालक हा केवळ गुलालासाठी झगडतो. आताचा काळ वेगळा आहे, पण ह्या गोष्टी आठवणी म्हणून तुम्ही कुठेतरी ठेवलेलं आहे. बाबाने किती वर्ष खेळ चालवला? बाबानं कमीत कमी 14-15 वर्ष चालेल. 14-15 वर्ष खेळ. हो, 15 वर्ष. बरं. एक वेगळी ओळख मध्य प्रदेशमध्ये जाऊन देखील बाबा खेळ आहे त्या ठिकाणी. हो. आता तुम्ही जुने अनुभव सांगितले, रामप्रसाद राठोड असेल किंवा अजून तिकडची बरीच मंडळी. रामप्रसाद राठोडे, गुलाम शेठ हे, शकूर बागवान हे, बिसू पठाण, आमिर पठाण, सगळे पुराणे लोक आहे तिकडे. या बैलाकडे. हे ढाल आहे ना, ही विशेषतः ही पकडावर राहतात. 1999ची मित्रांनो. आणि तिची बनावट बघा, आजच्या ढाली या 2-3 महिन्यातच खराब होत असतील. पण हा जो पत्रा आहे हा प्युअर जर्मलचा आहे काका, आता म्हणजे त्यावेळेसचा. आणि तिची बनावट, तिचा जो साचा आहे हा पूर्ण टिकावदार आहे. म्हणून ती आतापर्यंत जवळपास 99ची ढाल आहे आणि ती आतापर्यंत टिकली. तुमचे चिरंजीव आहे आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाऊ. पक्षा, त्यांची नवीन खरेदी आणि हिरा याविषयी तुमचे चिरंजीव अजय भैया यांना चांगले बरेचसे बैलगाडा मालक परिचित आहे, त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या, अल्प परिचय तुमचा. अजय नानासाहेब मस्के. बरं. काय आता काका कमी राहता मैदानात, काका जरी मैदानात असले पण चर्चेत तुम्ही राहता आणि बऱ्याच लोकांच्या संपर्कात आहे. बऱ्याच ठिकाणी 3 फेऱ्याचं मैदान असेल, सेकंदचं मैदान असेल, करतात इथं. हां, आता हिराचा एक थोडासा इतिहास सांगा की कुठल्या मैदानात त्या ठिकाणी गुलालाल पात्र राहिलेला आहे. हिरा तर 2 वर्ष तर आम्ही सेकंडवरच पवरला आहे बैल. सेकंडवर बैल गुलालातच ठेवीत होता. एवढं आहे की खालचे वरचे नंबर होत राहते. आणि 3 फेऱ्याला 1 वर्षापासून चालू केलं. कुठली खरेदी आहे बरं? हे शामवाडी. शामवाडीची? हो, पळशीच्या पलीकडे शामवाडी आहे. शामवाडीची कधी खरेदी केला होता? 3 वर्ष आधी. 3 वर्षापूर्वी. किती रुपयाची खरेदी? 2,30,000ची खरेदी आहे. 2,30,000ची. आता किती वर्षाचा आहे बैल? तरी पण 6 वर्षाच्या आसपास आहे, 5-6 वर्षाच्या. किती दात झाले आता? दात पुरा झालाय. दात पूर्ण झाला. हो. बरं. सेकंदात 2 वर्ष सलग 2 वर्ष काढले आणि मग नंतर एक आता आपल्या इकडे 3 फेऱ्याचे मैदान चालू झाले. 3 फेऱ्याच्या मैदानात बैल पळवलाय. बैल इकडे नंबर केले भरपूरशा बैलामध्ये. पाटणा देवीला केलाय, त्याच्यानंतर वैजापूरला केलाय बैलांना नंबर. बैल आता 5 महिन्यांनी पुण्याला होता, भोगावमध्ये. तिकडेही बैलांनी चांगलं गुलाल केले तिकडं.
पुण्याला कोणाकडे नेमकं काय कारण तिकडे? विकी सेठ तांगडे म्हणून आहे, मित्रच आहे आमचे, त्यांच्याकडे गेला होता गोठ्यावर बैल. मग त्यांच्या नियोजनात पळाला तिकडे? हो, त्यांच्या नियोजनात पळाला. तिकडे काय कुठल्या मैदानात गुलाल पात्र राहिला? बैलांनी गुलाल भरपूर केले. आता मैदानाचे नाव आपण कसं इकडं पुन्हा म्हणलं की ते मेन गाव नाही सांगतात कोणचं आहे. बरोबर. आणि सांगली साताऱ्याला पण बैल गेला होता. हां हां. मोन्या हिंदकेसरी मोन्यामध्ये पळाला आहे. असे भरपूरसे नामचीन बैल आहे तिकडं, कबीरा वगैरे त्यांच्यात पण बैल पळाला आहे तिकडं. आता मुद्दामून विचारतो, पक्ष ठीक आहे तुमची नवीन खरेदी आहे, लोकांना माहिती नाही हां हां. की कसा पळतो काय पळतो, पण हिराचा पळ बघितलेला आहे, सेकंदात पळतो आणि 3 फेऱ्याला पण चांगल्या ठिकाणी गुलाल राहिले. किती गुलाल राहिले असेल बरं आतापर्यंत? बैलांनी तरी पण 40-50 गुलाल केले असं आता. 3 फेऱ्यात? 3 फेऱ्यात नाही, 3 फेऱ्यात सेकंद आणि 15 गुलाल झालेले आपले. 15 गुलाल सेकंद आणि 3 फेऱ्याचे मैदान मिळून 40 गुलाल झाले. गुलाल झालेले आपले. मग हे इतके गुलाल असून पण पायऱ्याला अडचणी येण्याचं कारण काय? उजेडात न येण्याचं कारण काय? उजेडात म्हणजे बैलाचं नियोजन करायला असत भैया आहे. बरं. जेवढं चांगलं नियोजन करताय बैलाचं, पण कुठंतरी नशीब पण साथ देत नाही आपलं. होतंय बैलाचं नियोजन, पण मग टॉपच्या बैलात नाही होत. शेवटी बैल जोपर्यंत 1 नंबर करीत नाही तोपर्यंत टॉपचं बैल भेटत नाही आपल्याला. बरं, लोकांची मानसिकता झालेली ती हो की जोपर्यंत समोरचा बैल 1 नंबरात दिसत नाही तोपर्यंत त्याच्या गळ्यात बैल हाणायचं नाही. हो. पण मराठवाडा म्हटलं, संभाजीनगर म्हटलं की विशेष तर बरेचसे बैल इकडं आहे, पण मग पायऱ्याला नेमकं या अडचणीला सामोरं का? इकडचं कसं आहे, इकडं लोक विश्वास ठेवीत नाही. बैलांना नंबर पण केला तर दुसऱ्या मैदानात बैल नंबर करतो की नाही करतो हे सुद्धा विश्वास राहत नाही लोकायला. अक्षरशः उद्या मैदान असलं का आज पायरा तुटून जातो बैलाचा. काय ऐकण्यावरून लोकांच्या. कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदी बैल. दोन्ही खांदी. आणि पब्लिकने ठाम पळतोय. घाटात पण पळवला गेला तुम्ही? हा, घाटात चकडी घाटात पण बैल पळवलाय. बारी लावली बैलांनी 2दा. बारी लावली? हो, बारी लावली 2दा. बर, चांगले रेकॉर्ड, म्हणजे ऑलराऊंडर आहे म्हणाल. ऑलराऊंडर. आणि पक्षाची कुठली खरेदी? पक्ष आत्ताच केलाय असद भैयांनी मैदानावर नियोजन केलं होतं. तिथंच आम्ही बघितलंय बैल मैदानावरच खरेदी केलाय. कितीची खरेदी ही 571ची. 571ची खरेदी. हो, लवकरच चांगल्या मैदानामध्ये चांगल्या गुलालात बैल दिसेल. त्याचं काय एवढं रक्कम देण्याचं कारण? बैल नंबर करतोय, बैल फायनलला राहतोय. बर, किती घेतल्यापासून? 8च दिवस झाले बैलांनी अजून मैदान नाही. आता पवनी झाली बैलाची. आता 26 तारखेचं येणारं मैदान आहे, तिथं राहीन बैल. बरोबर. एक मोठा इतिहास आणि आजोबांचं नाव टिकवून ठेवताय सूर्यपान मस्के म्हटलं तर आज बऱ्याच ठिकाणी गेल्याच्या नंतर आजोबांचं नाव निघतं तुमचं. आता तुम्ही नातू म्हणून पुढं नाव चालवताय, पण कशा पद्धतीने त्यावेळेसचा खेळ काकांनी सांगितलं तर तुम्हाला कसं समोर जावं लागतं? 1 वर्ष तर मला लय अवघड गेलंय. बैलाचं नियोजन होत नव्हतं, सुट्टी मेकर भेटत नव्हते आणि लोकांची संपर्क तर नव्हतेच. जुने लोक सगळे आहे भरपूरशा खेळामध्ये अजून, पण संबंध नव्हते अजून, ओळख पाळख नव्हती. असद भैया म्हणून आहे आमचे पैशाचे बैल. त्यांच्या नियोजनात गेल्यापासून बैल गुलालातही राहतोय आणि मैदानाला फक्त नुसतं मला बैल घेऊन जावं लागतो. त्या गोष्टीचा ताण राहत नाही. सुट्टी मेकर स्वतःच आहे, धुरकरी तेच बघून घेता. धुरकरी परमनंट एक नाही का, बदलून बसवता? हा, त्या असद भैयाच्या नियोजनावर असतंय कोणचा बसवायचा. समोरच्याचं पण ज्याच्या पायऱ्यामध्ये असलो आपण तो पण थोडंसं ठैरीतच टायमावरती. तुमच्याकडे याच्या अगोदर पण वासर होऊन गेलेले? हा, नंदी होता, शंभू होता. हां, आता बऱ्याचशे वासरं तुमच्यामध्ये तुमच्या बैलात पळून त्यांची विक्रमी विक्री झालेली? हो, अशातच झाली आहे 2-2.5 महिन्याची आधी. बरं, मग तरी पण तुमच्या बैलाला पायऱ्याचं तर म्हटलंच मी अगोदर, पायऱ्याला अडचणी हा कॉमन विषय झाला. सगळ्यांना प्रॉब्लेम या फेस करावा लागता. बरोबर आहे. पण बैल पळून देखील ज्या बैलात पळाला वासरू ते विकल्या जातं, चांगल्या रकमेत विकलं जातं. मग आपल्याला निदान नाही खरेदी विक्रीची रक्कम, पण मग पायऱ्याला का अडचणी द्यावं लोकांनी? आता लोकांच्या मनात काय चालतं आपल्याबद्दल ते नाही सांगू शकत आपण. आता जिथपर्यंत आपल्याकडून होतं तिथपर्यंत आपण पायरा करतो चांगलाच चांगला. मग आजोबाचे जे जुने संबंध होते, हां, मग ते संबंध कुठं काम येत नाही का? ते फक्त फेरा मारापर्यंतच राहते. फेरा मारापर्यंत? हा, मैदानापर्यंत नाही राहते. बरं, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. येईल तो पण दिवस येईल चांगला आपला पण. नक्कीच. एक दावण जर बघितली तर जुनी दावण आहे आणि मी अगोदरच सांगितलं की नाद कुठंतरी टिकून ठेवलेला आहे. 30 वर्षाचा ठेवा जर जतन करून ठेवणारी ही मंडळी असेल तर नक्कीच कालांतराने कुठेतरी भविष्यात नाव निघणार आहे. तुमचे काका आहे त्यांच्याकडे जाऊया. हो, काका नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव? सुनील सूर्यपान मस्के. बरं, काय करता तुम्ही उद्योग? हॉटेल आहे ना, रेस्टॉरंट आहे आपलं, सूर्या रेस्टॉरंट वडिलाच्या नावाने.
आता चौघ भावंड आहे हां समजा भाई पण तुम्ही मदत म्हणून आहे. हॉटेल व्यवसाय आणि बैलगाडा नाद मग हे कसं हँडल करता? होतं ना, दोघं भाऊ तिघं भाऊ तिथं असतो. हं, घरी मोठे भाऊ राहते, ते सांभाळून घेते घरचं कामं. भैया आणि अजून एक लहान भाऊ तो पण हॉटेलवर आणि हॉटेलचं करून तो आपला त्याचा वडिलांचा जो शौक आहे तो त्याला इथे नाद लागलेला आहे. हं, हं. मग त्याचा नाद पुरा करायसाठी आम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहतो. बरं मग तुम्ही किती नंबरचे भाऊ? मी 2 नंबरचा आहे. 2 नंबरचे. आता भैयाचा नाद पुरा करायचा आहे पण भैयाने कुठेतरी परंपरा चालू ठेवली नाही आजोबाची. हा ना, मग ते त्याच्यासाठी त्याचाही आम्हाला अभिमान आहे ना. हं, हं. पण अगोदर तुम्हाला होता का इंटरेस्ट या गोष्टीत? जात होतो वडिला संग, जिथं जवळच्या जे गावावर पट असले की तिथं जायचो. एखादा अनुभव सांगा ना तुमचा जुना. पळशीला गेलो होतो मी माझ्या मित्रासोबत. हां कधी कोणत्या काळी? 1998ची गोष्ट असेल, बरं 98-99ची गोष्ट असेल. आता त्या दिवशी काय नंबर बसलेला नव्हता, मी गेलो तोपर्यंत. बरं. आता त्यांना माहिती होतं मी येणार आहे तिथं. हं, हं. मग त्यांनी काय केलं, 4-5 पावत्या ज्या एक्स्ट्रा फाडून ठेवलेल्या त्या, कारण एकदा टाइम पिरियड गेल्यानंतर ती पावती फाडता येत नाही. मग आता त्यांना आणायला बाबा सेकंदला हां सेकंडला मग त्यांना आला बाबा हा पहिली वेळेस आला आपल्या पटावर आणि त्याचे मित्र पण आहे आणि इथं जर नंबर नाही आला तर उजूक ते त्याला नर्वसपणा हे होईल. मग आम्ही गेलो शेवटी एक राहिलो आम्ही पण उभा, बैल लावले पाठीवरती आणि त्याच्यामध्ये नंबर कट करून फर्स्ट नंबर आला. बरं. त्या गोष्टीचं खूपच मलाही त्या दिवशी खूपच चांगलं वाटलं की बाबा आपण आलो आणि आपला नंबरही आला आपला. नक्कीच. आजोबाचं का नेमकं एवढं नाव बरं, का लोक प्रशंसा करता सूर्यवान मस्के? आता त्यांना जाऊन किती वर्ष झाली साधारण? त्यांना आता 2003ला झालं बघा, 2003ला गेले ते. बरं. हां जवळपास 20-22 वर्ष होत आले. पण तरी देखील मार्केट म्हणजे जर बाहेर बघितलं आपण मैदानावरती त्यांचं कुठेतरी नाव निघतं. त्यांचं नाव असं निघतं की ज्या मैदानावर आपण जायचो तिथं आपला पहिला नंबर राहायचा. बरं. आणि सगळ्यांनाच माहिती होतं की आपले बैल आले म्हणजे तिथून अर्धे लोक बैल गाडीत भरून चालले जायचे की बाबा सूर्यवान भाऊचे बैल आले आणि आता आपला नंबर कट होणार. त्याच्यासाठी सोडून दे इकडे. म्हणजे एक आजोबाने ती दहशत करून ठेवलेली ती शंकरपटात आणि मित्रपरिवार मोठा होता, सगळ्यांचं सहकार्य लाभायचं. त्यांना सहकार्य करणारे एक 10-15 लोक त्यांचे असायचे सोबत. आजोबाचा कुठला एखादा खेळ आठवतो तुम्हाला त्यावेळेसचा? वडिलांचे आहे बरेचसे असे जे, पण पळशीचा मी जे सांगितलं तुम्हाला पळशीचा तो माझ्या चांगलं हे. टॉपची खरेदी कुठली झाली तुमची त्यावेळेस? आमची टॉपची म्हणजे पक्षा म्हणून होता. किती रुपयाची खरेदी? नेवरगावची तिथे खरेदी किती रुपयाची? तो 31,500ला घेतला होता. आणि जेव्हा घरी बैल आणला तेव्हा आमची आजीने बैल पाहून वडिलांना खूप हे केलं. अरे म्हणे तो शेतात बी झाल्यासारखा बैल नाही ना, असा बैल तू एवढे पैसे देऊन आणला, हे केलं. खूप त्यांना बोलले. आजी कधी बोलत नव्हते पण मग त्या दिवशी त्यांना बैल पाहून गरीब बैल दिसला ना, त्याच्या खूप बोलल्या. पण मग ज्यावेळेस त्या बैलांनी नाव केलं ना तर मग कोणाला काय बोलायला काही हेच नाही भेटलं. कुठल्या वर्षी खरेदी केली ती मला वाटतं ती बघा 95च्या आसपास 95-96ला असेल ती गोष्ट. बरं 1995-96ची गोष्ट आहे. आणि विक्री तुमच्या दारातली किती रुपयाची टॉपची विक्री झाली? आमचा एक बैल गेला होता तो 3,51,000 रुपयाला त्यावेळेस गेला होता. बरं. कुठला बैल होता तो? पक्षच तो जो आणला होता तुम्हाला सांगितलं तो, म्हणजे जो 31,500 खरेदी केलेला. किती वर्ष सांभाळ केला त्याला? काय आम्ही 3 वर्षाच्या आसपास सांभाळलं त्याला काजू बदाम, त्याला दूध. त्यावेळेस पण रतीब द्यायचे म्हणतो. मग ही काय आताची परंपरा नाही. त्यावेळेसच म्हणजे बैलाला 15-15 किलो काजू आणले, बदाम आणले की आम्हाला 2-2, 3-3 किलो वेगळे. म्हणजे बैलाच्या काजू बदाम मध्ये आम्ही हात घालायचंच नाही, असं होतं घरामध्ये. पौष्टिक खाद्य बैलाला सुरुवातीपासून द्यायचं कुठेतरी आहे. आणि नक्कीच त्याच्यामध्ये एक आमच्याकडे हरण्या म्हणून होता. तो बैल असा होता, बाकी दुसरे दूध बैलांना दूध बॉटलमध्ये पाजावं लागत होते, पण हरण्या असा होता की त्याला बकेटमध्ये दूध ठेवून द्यायचं. जसं बकेट आपण धुवून काढतो ना तसं तो दूध पिऊन घेत होता. आणि त्या दुधामध्ये जर एक ग्लास पाणी बी टाकलं तर त्या दुधाला तो तोंड बी लावित नव्हता. म्हणजे एवढा तो हुशार होता.
एक अनुभवी धावण आहे आणि जिथं गेलं तिथं नाव निघतो. विशेषतः मराठवाड्यात कुठल्याही पटात गेलं तर आता जाऊन 20-22 वर्ष झाले आजोबांना, आणि हे नाव ज्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेस गाजवलं तर आज देखील अजय भाया कुठेतरी टिकून ठेवताय आणि हिरा घडवला आणि आता पक्षाची वेळ आहे, पक्ष कुठेतरी चांगल्या रंगात येणार आहे. भैया पायऱ्याला अडचणी येता म्हणून आपण मोबाईल नंबर शेअर केला तुमचा. याच्याने काय आहे, आपण याच्या अगोदर बऱ्याचशा मुलाखती केल्या आणि त्या बैलगाडा मालकांना त्या गोष्टीचा फायदा झाला. कारण बैल चांगले पळणारे राहता, गुलालातले राहता, नंबरातले राहता, पण त्यांना योग्य पायरा मिळत नाही. त्या दृष्टिकोनातून हा नंबर जर आपण लोकांपर्यंत पोहोचवला तर 100% त्याचा कुठेतरी बेनिफिट होईल. नक्की 100% नंबर देऊ ना आपण. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं अजय नानासाहेब मस्के. माझा मोबाईल नंबर आहे 9561 71 9603. बैल दोन्ही खांदी पळतो हा. बरं. आणि पक्ष जो आहे तो पक्ष डावी खांदीच पळतोय फक्त. चालतं. शुभेच्छा राहतील आणि चांगल्या मैदानात ज्यावेळेस हिरा गुलाल करल तेव्हा देखील आपण मुलाखत करू, पण पक्षाचं नियोजन करा. चांगले मैदान लागलेले. चालतं. धन्यवाद.